कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. एकदा काय झालं, एक 20-25 वर्षाचा मुलगा त्याला तो एका गुरुकडे गेला आणि त्याने गुरुला सांगितलं की माझी रोजची कमाई आहे ना 100 रुपयेच आहे. तर तो म्हणाला, बरोबर आहे, तुझी रोजची कमाई 100 रुपयेच आहे. मग काय झालं, कालांतराने त्याचं लग्न झालं, बायको आली, त्याची रोजची कमाई झाली 500 रुपये. आणि त्याच्यानंतर त्याला एक मुलगा झाला, मग त्याची कमाई झाली 1000 रुपये. मग तो त्या ऋषीकडे म्हणजे देवाकडे गेला, म्हणजे त्या माणसाकडे गेला आणि त्याने त्याला विचारलं गुरुकडे, पहिला मी एकटा होतो तेव्हा 100 रुपये होते, मग लग्न झालं, बायको आली, 500 झाले, मग मुलगा झाला, मग 1000 झाले. तर गुरु त्याला म्हणाले की ते तुझी कमाई नाही, ते त्यांच्या नशिबाने आलेले आहे. जे तुझ्या बरोबर जोडले गेलेत ना, त्यांच्यासाठी देवाने ते पाठवलेले आहेत आणि म्हणून तुझा पगार वाढत आहे. असं असतं बघा, जे ते आपापल्या नशिबाचं घेऊन येतं आणि नशिबाने खातं. माणूस म्हणतं ना, नशिबात होतं म्हणून मिळालं. तसंच आहे, कोणाचं नशीब कोणी बघत नाही की कोणाच्या नशिबात काय. कधी कधी माणसाच्या नशिबात इतकं सुख येतं की माणसाला वाटतं, अरे मी काय एवढं पुण्य केलं की मला एवढं सुख मिळालं. परंतु कालांतराने, थोड्या दिवसानंतर त्याला इतकं दुःख भोगावं लागतं की तो ते सर्व सुख विसरून जातो. असं असतं बघा, देवाच्या म्हणजे देव काय घडविल, काय करेल हे माहिती नाही. एखाद्याला खूप दुःख असतं, आयुष्यभर दुःख असतं, पण त्याचं म्हातारपण फार चांगलं जातं, आयुष्य खूप सुखात जातं. आणि काहींचं तरुणपण खूप मजेत जातं, आनंदात जातं, परंतु म्हातारपण फार हालाकीत जातं. असं आहे बघा. त्यामुळं सुख आहे असं वाटू देऊ नका की माझ्यासारखं कोणीच नाही, परंतु ते थोड्या दिवसाचं आहे. कारण सुख दुःख ही सावली आहे, कधी सुख आहे कधी दुःख आहे जीवनामध्ये, एवढं मात्र खरं आहे.